नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे तुमचा द टायगर लेजंड या चॅनलमध्ये, तुमच्या लाडक्या भावाच्या चॅनलवरती. आणि जसं तुम्ही कालचा ब्लॉग बघितला, आपल्या बाप्पाचं आगमन झालं आणि डेकोरेशनचं तुम्ही कालचा ब्लॉग बघितलंच असेल. तर आज आहे 10 तारीख आणि 10 तारीख म्हणजे गणेश चतुर्थीचा दिवस आणि आपल्या बाप्पाचं आगमन झालेलं. आणि जसं मी तुम्हाला बोललो की मी तुम्हाला बाप्पाचा जो फर्स्ट लुक आहे तो ह्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. आणि सगळी तयारी झालेली आहे. आता बाप्पाची पूजा होते, पूजेची तयारी चालू आहे. सो मी तुम्हाला दाखवतो आणि बाप्पा पण दाखवतो आपला कसा दिसतोय तो बाप्पा. तर आता इथे तुम्ही बघू शकता सगळी पूजेची तयारी झालेली आहे. बाप्पा देखील विराजमान झालेले आहेत आणि मला आपला बाप्पा दाखवतो. हा आहे आपला बाप्पा. एव गुणाभिषेक क्षणाभिषेकानं शुभप्रवर्तनं मम अर्थं सकलपूर्णकं फलप्राप्तं सकलपीडा प्रीणहर्तं प्रतिवार्चिक श्रीयुत श्रीप्रातिव गणपती देवता प्रीतभ्यो यथा. हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन तू आदिश्वर तू परमेश्वर तूच ईश्वर. हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन. हे गजानन विनायक हे गजानन विनायक हे गजानन विनायक हे गजानन. हे सुख करता तू दुःख हरता बाप्पा विनायका. तर गाईज फायनली आपल्या बाप्पाची पूजा झालेली आहे आणि मस्त वाटते. आपला बाप्पा विराजमान झाला. मी तुम्हाला आता बाप्पाचे फुटेज दाखवतो सगळे. तर तुम्ही बाप्पाचे आपल्या फुटेज एन्जॉय करा. हे गजानन तू आदिश्वर तू परमेश्वर तूच ईश्वर. सकल जगाचा तारणहार तू या विश्वाचा पालनहार तू. मोदक प्रिय तू मंगलदाता भक्तांची कामना पुरविता. महाद्वारया नगरीचा तू महाद्वारया नगरीचा तू. दैवत मुझा विनायका तू दैवत मुझा विनायका तू. हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन. आरतीची वेळ झालेली आहे. आता आपण आरती घेणार आहोत आणि संध्याकाळी मी दुपारी ब्लॉग शूट नाही केला. आज संध्याकाळी ब्लॉग शूट करतोय डायरेक्ट. तर आता आरती घेऊया, मग बोलतो तुमच्याशी. पूर्वी पूर्वी प्रेम कृपा देवाची सर्वांगी सुंदर उच्चेंदुराची. त्यांची जळके माळ मुक्ता सोनाची. जय देव जय देव. दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. गौरी कुमरा चंदनाची उटी कुंकुमेश्वरा. धीरे जडमुक्त शोभतो घरा. रुंदी पुरे शनीला घर्या. मांडी माळा दिसे कंठ काळाची नेत्री जळा. लावण्य सुंदर मस्तकी बाळा. ते दुनिया निर्मळ वाहे दुर्दुळा. जय देव जय श्री शंकरा स्वामी शंकरा. आरती ओवाळू भावती ओवाळू तुझं पुरवळा. जय देव जय देव. पुरवळा बोळा नेहमी शाळा. अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा. देव दण सिद्धघंट निळा. ऐसा शंकर शोभे उमावे जळा. जय देव जय श्री शंकराव स्वामी शंकरा. आरती ओवाळू तुझं गुरुवरा. जय देव जय देव. चैतन सागर मंथन केले त्या माझी औषध हळहळ सापडले. केशा सुपर्ण प्राशन केले नीळकंठ नाम प्रसिद्ध झाले. जय देव जय श्री शंकराव स्वामी शंकरा. आरती ओवाळू तुझं गुरुवरा. जय देव जय देव. नको गुणवंता अनंता रघुनायका मा गणेश आता.
ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे, त्या त्या स्थळी हे निज रूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, ते तुझे सद्गुरु पाय दोन्ही. आकाशान्तोऽयं यथा गच्छति सागरः, सर्वदेवं नमस्कारं केशवं प्रतिगच्छति. यानि कानि च पापानि जन्मान्तरकृतानि च, तानि तानि विनश्यन्ति प्रदक्षिणा पदे पदे. वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. बालगणपती गणपती विद्यादया सागरा, अज्ञानन्दहरणं बुद्धिमतीर्थे आराध्य मोरेश्वरा. चिंताकेशुरुद्रदुःखावले देशांतरा पाठवी, हेरंबा गणनायका गजमुखा वक्ता बहुतोषवी. जय जय रघुवीर समर्थ गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती. तर आता मस्त आमची आरती सुद्धा झालेली आहे आणि पाहुणे मंडळी सुद्धा येतात. पाहुणे मंडळींचं मी शूट नाही करत आहे. सो गणपती हा वर्षातनं एकदा येतो, जो पाहुणे मंडळी येतात. सो ते खूप छान वाटतं आणि पाहुणे मंडळींसोबत काय ब्लॉग करायचं म्हणून मी ब्लॉग करत नाही. सो आपला बाप्पा मी बघताय. आता नैवेद्य दाखवण्यात आलं बाप्पाला. हे आमचा पिऊ आहे, जाम त्रास देतोय. कसा त्रास देतो सांग त्यांना. लाईक करा बोल. लाईक शेअर सबस्क्राईब. बाय बाय. बाय नाही करायचा, अजून ब्लॉग स्टार्ट नाही केला. तर गाईज तुम्ही आजचा ब्लॉग बघितलाच असेल. मी बरंच शूट नाही केलं. खूप सारे नाते घेऊन गेले, मित्रमंडळीसुद्धा येऊन गेले. पण कसं आहे, वर्षातनं एकदा गणपती असतो तर मी ब्लॉग जास्त शूट नाही केला. नॉर्मल फुटेज घेतले आणि गणपतीचे फुटेज वगैरे तुम्ही तर बघितले असतीलच. तर आता आपण जाणार आहोत मामाकडे. आता 9:15 वाजले. सो एक 10-15 मिनटामध्ये मामाकडे जाणार आहोत. जसं मी तुम्हाला बोललो की मामाचा गणपती पण मी तुम्हाला दाखवणार आहे. तर मी आता मामाकडे जाईन. तिकडेसुद्धा गणपती आहे, तर त्या गणपतीसुद्धा दर्शन घेईन आणि तुम्ही तर माझ्यासोबत असणारच आहात. आणि बघूया मामाकडेच ब्लॉग एंड करूया हा. आणि दुसरा ब्लॉग उद्या असेल. तो उद्या म्हणजे आता जो ह्या ब्लॉगचा पुढचा ब्लॉग असेल तो विसर्जनाचा असेल. आणि म्हणजे जो उद्याची तयारी काय असेल विसर्जनाची, आरती वगैरे तर तुम्ही बघितलंच असणार. तर चला मी तुम्हाला डायरेक्ट इथून मामाकडेच भेटतो. तर आता आपण मामाकडे आलो आहे गणपतीचं दर्शन घ्यायला आणि ऑसम पण आहे इथे. आणि मामाचा बाप्पा आहे तो मी तुम्हाला दाखवतो. तर हा मामाचा गणपती बाप्पा मस्त असा आर्टिफिशियलमध्ये डेकोरेशन केलेलं आहे. आणि हा बघा, हा इथे आलेला आहे आणि हा गायब आलेला आहे. आणि मस्त असा गणपती आहे. तर मी तुम्हाला काही गणपतीचे फुटेज दाखवतो, ते पण तुम्ही एन्जॉय करा. हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन, तू आधीश्वर तू परमेश्वर. तर काहीच मामाकडनं धावत इकडे आलो, कारण मामाकडे दर्शनाला गेलो आणि इथे पाहुणे आले. सो मामाकडे पटकन दर्शन घेऊन जास्त वेळ न घालवता लगेच इकडे घरी आलो. आणि बिकॉज इकडे पण पाहुणे आले. तर असा गेला आजचा दिवस. भरपूर असे पाहुणे येऊन गेले, नातेवाईक येऊन गेले आणि मित्रमंडळीसुद्धा येऊन गेली. तर मी त्यांना ब्लॉगमध्ये नाही शूट केले, मुद्दामून नाही केले कारण आपल्याकडे येतात, आपल्याशी गप्पा मारतात आणि आपण कॅमेरा घेऊन समोर जायचं तर ते त्यांना पण कदाचित ऑकवर्ड वाटेल, कदाचित त्यांना आवडणार नाही. किंवा म्हणजे म्हणतात ना की अरे काय आम्ही आलो आणि गप्पा मारायचे तर कॅमेरा घेऊन आमच्यासोबत. तर त्याच्यासाठी मी ब्लॉग शूट नाही केला. तर कसा वाटला आजचा ब्लॉग? आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि उद्या म्हणजे उद्या बाप्पाचं आपलं विसर्जन आहे. तर
पडणार तू हां बलून पडणार. तर उद्या आपल्या बाप्पाचं विसर्जन आहे. विसर्जनाला पण तुम्ही सगळे असणारच आहात आणि हा ब्लॉग लेट येणार आहे बिकॉज खूप धावपळ झाली, एडिटला टाईम नाही भेटला. तर हा ब्लॉग लेट येणार आहे. तर चला टिल देन बाय, भेटू नेक्स्ट ब्लॉगला आणि असंच चॅनलला आपल्या सपोर्ट करत राहा. भेटतो लवकरच नेक्स्ट ब्लॉगला. बाय बाय. काय करते तू? काय करते? झोपायचे नाही का? रात्र किती झाली? ए झोपायचे नाही का? झोपायचे नाही की तुला? बाय बाय कर सगळ्यांना. बाय बाय कर. बाय बाय कर सगळ्यांना. बाय बाय. बाय बाय कर सगळ्यांना. अरे पंची बाय बाय कर सगळ्यांना. बाय बाय कर इथे. बाय बाय कर. बाय बाय. तर चला भेटतो. बाय बाय.